बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आचार्य अत्रे यांनी लिहिलेले अग्रलेख. जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे, पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदेव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते, तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागलं नसेल. आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च सन्मानाचे पद मिळवता आले असते. त्यांच्यासारख्या अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राप्य असे काय होते? बरे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती. काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळवले असते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्याचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही, पण ब्रिटिशांची सेवा वस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या देशभक्तीचा गणवेशही अंगावर त्यांनी चढवला नाही. 7 कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वांगावर काटेरी वस्त्रे चढवली आणि आपले जीवन रक्तपंबाळ करून घेतले. असा प्रेम व असा शोक आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही. 36 वर्षापूर्वी टिळक मरण पावले, त्यावेळी साऱ्या भारताला दुःख झाले, पण त्या दुःखाचे स्वरूप सामुदायिक होते, वैयक्तिक नव्हते. गांधीच्या मृत्यूमुळे हजारो लोक घाव मोकळून शोक करत आहेत, असा देखावा काहीसा पाहावयास मिळाला नाही. पण डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांचे लक्षावधी अनुयायांचे, त्यांच्यावरील अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांना झालेल्या अपरंपार शोकाचे जे हृदयद्रावक निदर्शन आम्हाला पाहावयास मिळत आहे, त्याला खरोखरच तुलना नाही. आंबेडकरांचा मृत्यू हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्यूसारखा वाटतो. आंबेडकरांच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्यांच्या कित्येक अनुयायांना दुःखतिरेकाने मूर्छा आली. कित्येक भिंतीवर डोके आदळून शोक करू लागले. आंबेडकरांचे शव जेव्हा सांताक्रूझच्या विमानतळावर आले, तेव्हा जमलेल्या असंख्य अनुयायांनी "बाबा आम्हाला सोडून कसे गेलात हो" असा हंबरडा फोडला. त्याने दगडाचे काळीज देखील दुभंगले असते. राजगृहात अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना भोवतालच्या 1 मैलाच्या परिसरात त्यांच्या लेकरांचा प्रचंड महासागर जमला होता. त्याची कल्पना तो डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांच्याखेरीज इतरांना कशी येईल? हिंदी कॉलनीत राहणारे स्पृश्य हिंदू रहिवासी तो अभूतपूर्व देखावा पाहून हतबद्ध झाले होते. डॉ. आंबेडकरांना देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक या मुंबई शहरात आहेत, याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती. स्मशानामध्ये अग्निसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकाचा महापूर अंतःकरणाचे बांध फोडून बाहेर पडला. आंबेडकरांच्या आणि कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करू लागलो, तेव्हा लोक टाहो फोडून एवढ्या मोठमोठ्याने रडू लागले की निसर्गाला देखील त्यांचे सांत्वन करता आले नसते. साऱ्या स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस पडला. एका माणसासाठी लक्षावधी लोक अशा प्रकारे अश्रू ढाळताना आणि शोक करताना आम्ही तरी कधी बघितले नव्हते आणि कोणी पाहिले असतील असे वाटत नाही. लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांवर एवढे विलक्षण प्रेम का आहे? याच्या स्पृश्य हिंदू समाजातील लोकांना खरोखरच विचार करायला हवा. आंबेडकर जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते, सरकारचे ना स्पृश्य हिंदू जनतेचे. आंबेडकर म्हणजे सिंह होते, त्यांच्या पुढे उभे राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली की शत्रूच्या छातीत धडकी भरत त्यांचे विरोधक त्यांना चराचरा कापत असत. कोणी कितीही विद्वान असला किंवा मुत्सद्दी दिसला तरी त्याची आंबेडकरांसमोर डाळ शिजत नसे. बुद्धिमत्ता, चारित्र्य यांचे ते हिमालय होते. अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा. आज हिमालय ढासळला म्हणून ते रडत आहेत.
5,000 वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता. असा महान नेता कोणत्या जन्मी लाभणार या एका विचाराने त्यांची हृदये शतदा विदीर्ण होत आहेत. भारताच्या राजकीय, सामाजिक व वैचारिक क्षितिजावर प्रखर तेजाने चमकणारे, आपल्या ज्ञानगंगेने अस्पृश्यांप्रमाणेच स्पृश्यांनाही पुनीत करणारे, भारताची तपोनिधी व भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी निद्रावस्थेतच देहावसान झाल्याचे गुरुवार तारीख 6/12/56 रोजी सकाळी 6 वाजता आढळून आले. ही दुःखद वार्ता कानी पडताच सारा भारत विव्हळ झाला. भारतातील हिंदू समाजातल्या अनिष्ट रूढींविरुद्ध केलेल्या बंडाचे प्रतीक असे उद्गार डॉक्टर बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना नेहरूंनी तारीख 6/12/56 रोजी लोकसभेत काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार तारीख 6/12/56 रोजी रात्री 3:15 वाजता सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आला. हजारो लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले. दुपारी 3 वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीघ सुरू होती. 3च्या सुमाराला सुमारे 20,000 लोक विमानतळावर हजर होते. ही गर्दी सारखी वाढतच होती. मुंबईत त्या दिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूत जागोजाग लोकांचे थवे उभे होते. या सर्वांच्या चेहऱ्यांवर दुःखांची दाट छाया पसरलेली होती. अस्पृश्य समाजातील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या. आता आम्हाला कोण विचारणार या आर्तवाणीने त्या एकमेकांकडे असहायतेने पाहत होत्या. बाबासाहेबांच्या देहावसानाची बातमी पसरताच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यांहून स्वयंस्फूर्तीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतःकरणाच्या तळमळीने दुखवटा व्यक्त केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीस हजर होते. बुधवारी मध्यरात्री ते झोपावयास गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही. गुरुवारी सकाळी 6 वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले होते. निधनसमयी त्यांचे वय 65 होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नेहरू, दळणवळण मंत्री श्री जगजीवन राम, राज्यसभेचे उपसभापती श्री कृष्णमूर्ती राव आदींनी अलीपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. लोकसभा व राज्यसभा यांचे कामकाज त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांना श्रद्धांजली वाहिली तशी यापूर्वी अन्य नेत्यास क्वचित वाहिली असेल. विमानातून डॉक्टर बाबासाहेबांचा पुष्पाच्छादित पार्थिव देह बाहेर काढताच विमानतळावरील डॉक्टर बाबासाहेबांच्या आप्तेष्ट स्त्रिया ओक्साबोक्शी रडू लागल्या. पुरुष मंडळींना सुद्धा आपले अश्रू आवरणे कठीण झाले. बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन येणारे इंडियन एअरलाइन्स कॉर्पोरेशनचे खास विमान पहाटे 2 वाजता सांताक्रूझ विमानतळावर उतरले. त्यावेळी विमानतळावर 25,000 स्त्री-पुरुष उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधी मिळावी म्हणून विमानतळाबाहेरील जागेत त्यांनी 2 रांगा केल्या होत्या. खुद्द विमानतळावर बाबासाहेबांचे आप्तेष्ट व आचार्य मु. वा. दोंदे, बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव, श्री बी.सी. कांबळे, श्री मधु दंडवते, श्री आर.डी. भंडारे व शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विमानातून बाबासाहेबांचे शव बाहेर काढल्यानंतर त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिद्धार्थ आर्ट्स व सायन्स कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेच्या ॲम्ब्युलन्समध्ये शेव ठेवण्यात आले व तेथून मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला. डोळ्यात अश्रू, हातात फुले. सांताक्रूझ विमानतळ ते राजगृह या 5 मैलांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री-पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासून आपल्या प्रिय नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि थंडीची पर्वा न करता उभे होते. डॉक्टर बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या ॲम्ब्युलन्सची वाट पाहत अफाट जनसमुदाय कित्येक तास तिष्ठत होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि हातात फुले किंवा हार होते. सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्ध होता. ॲम्ब्युलन्सच्या पुढे पोलिसांची मोटार होती, परंतु त्या मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या. जाण्यापूर्वीच शिस्त आणि शांतता राखली जात होती. बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ॲम्ब्युलन्समध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती.
सांताक्रूझ ते दादर हे 5 मैलांचे अंतर एरवी मोटारीने 20 मिनिटात तोडता येते. परंतु सर्वांना बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन मिळावे व त्यांना पुष्पांजली वाहता यावी म्हणून ॲम्ब्युलन्सचा वेग अगदी कमी करण्यात आला होता. ॲम्ब्युलन्सने रात्री 2:30 वाजता सांताक्रूझ सोडले, परंतु ती दादरला राजगृहात येईपर्यंत पहाटेचे 5 वाजले होते. या एकाच गोष्टीवरून सांताक्रूझ, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर येथील नागरिक किती मोठ्या संख्येने उपस्थित होते याची कल्पना येईल. राजगृहापाशी बरोबर 5:05 ॲम्ब्युलन्स राजगृहापाशी आली. तोपर्यंत तेथे रात्रभर 3.5 लाख लोक ॲम्ब्युलन्सची वाट पाहत बसून होते. बुद्धं शरणं गच्छामीची प्रार्थनाही ते सतत चालू होती. ॲम्ब्युलन्स राजगृहापाशी येताच लोकांना इतकी गर्दी केली की 5-7 मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांना ती आवरणे अशक्य झाले. तथापि नेत्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वांनी पूर्ववत शिस्त शांतता स्थापन केली. बरोबर 5:15 वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उदबत्त्यांच्या सुवासात डॉक्टर बाबासाहेबांचे शव ॲम्ब्युलन्समधून उतरवण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धाय मोकळून रडत होते. अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेण्यास जनतेस मुभा देण्यात आली. विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारो लोकांपैकी अनेक लोक चालून आले. दुपारी 3 वाजल्यापासून ते विमान येईल म्हणून ते वाट पाहत होते. विमानतळावरील एक हमाल म्हणाला, आज खरोखर माझी ड्युटी नाही, परंतु बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन जवळून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी ड्युटीवरचा पोशाख घालून आलो आहे. विमानतळावरील दुसरा एक अधिकारी म्हणाला, आपल्या आवडत्या पुढाऱ्याचे दर्शन मिळावं म्हणून 12-12 तास वाट पाहणारे अन्वयी ज्याला लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच नाही. राजगृहातील दर्शन. राजगृहाच्या पश्चिमाभिमुख सज्जात बाबासाहेबांचे शव ठेवण्यासाठी शामियाना उभारण्यात आला होता. शामियानात पुष्पशय्येवर पार्थिव देह ठेवण्यात आला. त्यांच्या उशाकडील बाजूला बाबांचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते होते. दर्शनोत्सुक जनतेला थोपविताना समता दलाच्या सैनिकांना अतिशय जड जात होते. पोलिसांच्या पलटणीही लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होत्या. दलित जनतेला काबूत आणणे कठीण जात होते. आदल्या दिवसापासून तिष्ठत असलेल्या आणि क्षणाक्षणाला वाढत असलेल्या त्या प्रचंड समुदायाचा धीर आता सुटत चालला होता. अक्षरशः ओक्साबोक्शी रडत हे स्त्री-पुरुष राजगृहाच्या कुंपणावर लोटत होते. तरीसुद्धा राजगृहाभोवतालच्या परिसरात एवढाही गोंधळ गर्दी आढळून येत नव्हती. समता दैनिक दलाच्या सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा करण्यात यश मिळवले. या रांगांमध्ये रेल्वेच्या दादर स्टेशनपासून रुईया महाविद्यालयाचा वळसा घालून राजगृहाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्या होत्या. नवयुग मराठातर्फे पुष्पांजली. सकाळी 7:30 वाजल्यानंतर सर्व पक्षांचे मान्यवर नेते अंत्यदर्शनासाठी व पुष्पांजली अर्पण करण्यासाठी येऊ लागले. हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष कॉ. मिरजकर, समाजवादी पक्षाचे नेते रोहित दवे व हॅरिस, मिल मजदूर पक्षाचे बापूराव जगताप आदी मंडळी सकाळी पुष्पहार अर्पण करून गेली. 8:30च्या सुमारास आचार्य अत्रे यांनी दैनिक मराठा व साप्ताहिक नवयुगतर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पांजली वाहिली. बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेताना आचार्य अत्रे यांचे डोळे पाणावले. हे पाहून भोवतालच्या मंडळींना शोकावेग आवरणे कठीण गेले. स्मृतीला अभिवादन. श्री नाना पाटील त्या दिवशी साताऱ्याला होते. त्यांना ही दुःखद वार्ता समजताच ते ताबडतोब मुंबईस निघून आले. त्यांनीही बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले. डांगे येथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने सौ उषाताई डांगे व कन्या यांच्यासह येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला. बाबासाहेबांच्या या जुन्या सहकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुष्पशय्येवर शिर नमविताच तेथे गंभीर शांतता पसरली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यवाह श्रीराम मोहडेकर, रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य चि. व. जोशी, सिद्धार्थ चिड, डॉ. हेमंत कर्णिक, प्राध्यापक अनंत काणेकर आदी नामवंत मंडळींनी पुष्पहार अर्पण केले. जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा राजसत्तेपेक्षाही मानवी अंतःकरणातल्या भावना किती शक्तिमान, तेजस्वी व स्थलकालाची अंतराची बंधने जुमानत नसतात यांचे प्रत्युत्तर मुंबईच्या जनतेला तारीख 3/11/56 दिसून आले. बाबासाहेब
यांच्या परिनिर्वाणासाठी यात्रेसाठी जो 10 लाखांचा जनसागर त्या दिवशी गोळा झाला होता, त्याने काही तास तरी मुंबईचे सारे यांत्रिक जीवन स्थगितच केले होते. ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती. एखाद्या नदीला पुराचा लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रस्त्यावरून धावताना दिसत होत्या. जनसागराच्या भावनांचे जे विराट दर्शन दादर चौपाटीच्या परिसरात पाहायला मिळाले, ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ती जगातल्या कोणत्याही अन्यायी शक्तीपुढे कधीच मान तुकवणार नाही याचा साक्षात्कार सर्वांना झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.